नमस्कार मित्रांनो. तर एक शॉर्ट ट्रिप प्लॅन्ड आहे आणि वीकेंड पण सुरू झाला आहे. ॲक्च्युली 26 जानेचा लाँग वीकेंड आहे. निघालो आहे, पण माहिती नाही सध्या कुठे जायचं आहे. तर रस्त्यात तुम्हाला कळवतच राहू. चला तर मग भेटूया पुढे. बाय. जसं बोललो होतं तसं निघालोय आत्ता. आणि जसं मित्र भेटलेत आणि बघू शकता जातानाच पुण्याच्या वेळेस सासवड पुणे महामार्गावर दिवे घाटात अंदाजे 60 ते 65 फूट उंच विठ्ठलाची भव्य अशी मूर्ती उभारण्यात आलेली आहे, जी वारकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. तिथे थोडा वेळ थांबलो आणि थोडंसं फोटोशूट केला आणि तसेच विठुरायाचे सुंदर असे दर्शन घेतल्यानंतर पुढे निघालो आहे. इथे तुम्ही बघू शकता आम्ही निघालो आहे. आता काही ठरलेलंच नाही आहे, पण थोडासा विचार केला चला तर पाचगणी साईडला जाऊया. हा मॅप बघू शकता तुम्ही. आम्ही निघालो आहे पाचगणीला आणि चालताना तुम्ही बघू शकता की इथे सुंदर असे रोड्स आहेत आणि या रोड्स सुंदर होण्यामागचं एक सुंदर असं कारण आहे, जे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातील पहिली UCI 2.2 दर्जाची बहुस्तरीय मल्टी स्टेज आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा 19 ते 23 जानेवारी 2026 या काळात पुण्यात पार पडली. 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 437 किलोमीटरचा मार्ग, 4 टप्पे आणि नामांकित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटूंचा सहभाग होता. आणि एक्झॅक्टली हेच कारण होतं की पुण्यातील ग्रामीण भागातील हे रस्ते असे गुळगुळीत झाले. मित्रांनो, हे रस्ते गुळगुळीत होण्यामागचं एक्झॅक्टली हेच कारण आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, एवढ्या कमी काळात एवढे सुंदर रस्ते. म्हणजे पुणे महानगरपालिका झाली, महाराष्ट्र गव्हर्नमेंट झालं, म्हणजे तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुम्ही हे करू शकता. पण तुमच्यात इंटेंट नाही आहे. तुम्हाला हे रस्ते कायमस्वरूपी ठेवा असं या ग्रामीण भागातील या नागरिकांची इच्छा आहे. या स्पर्धेनिमित्त चकाचक झालेल्या रस्त्यांची चर्चा ही पुणेकरांमध्ये चांगलीच रंगली हो. म्हणजे ते म्हणतात ना की हे रस्ते असेच राहतील का? आता लगेच खोदकाम नाही ना करणार. इतर ठिकाणी असे रस्ते कधी होणार? चांगल्या रस्त्यांसाठी एखादी स्पर्धाच घ्यावी लागणार का? आता नव्याने निवडून आलेले नगरसेवक हे रस्ते असेच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतील का? असे अनेक प्रश्न या सामान्य नागरिकांचे आहेत. म्हणजे चकाचक रस्ते, नियोजनबद्ध व्यवस्थापन, किती सुंदर असं व्यवस्थित नियोजन करून यांनी हे सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडलं. जे झालं ते झालं, त्याचं स्वागतच आहे. पण असंच राहावं, असंच विकास होत राहावं हीच सदिच्छा. हा विषय खूप गहन आहे. या विषयावरती आपण खूप डिटेल चर्चा करू शकतो. नंतर कधीतरी या विषयावरती खूप सारी चर्चा आणि एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. इन द मीन टाईम आपण पोहोचतो आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील केतकावळे येथे स्थित प्रति बालाजी मंदिर. हे तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आहे. हे मंदिर पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर व्यंकटेश बालाजी म्हणून ओळखले जाते. येथील बालाजीची मूर्ती हुबेहूब तिरुपतीसारखीच आहे. तर मित्रांनो, पुढे जात असताना एका ठिकाणी सुंदर असा व्ह्यू पॉईंट होता. तिथे सगळेजण थांबले, मस्तपैकी फोटोज वगैरे घेतले. बघू शकता मागे सुंदर असा व्ह्यू आहे. आणि पाचगणीला जाताना मध्ये जो युज्युअल रूट आहे शेरवळ मार्गे, आम्ही तिकडनं न जाता आम्ही गेलो होतो भोर मार्गे. सुंदर असा घाट सेक्शन होता, मस्तपैकी व्ह्यूज होते. तिथे थांबलो आणि मस्तपैकी फोटोशूट पण केलं. तर मित्रांनो, फायनली आम्ही पाचगणीमध्ये पोचलो आहे. पोचताच आम्ही टेबल टॉप व्ह्यू पॉईंटवरती गेलो. तिथे मस्तपैकी फोटोज वगैरे काढले. मस्त व्ह्यू होता. सर्व मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि एन्जॉय करत असताना छान सुंदर असे सनसेटचे फोटोज टिपले. आणि त्यानंतर आम्ही निघालो एक घोडेस्वारी करताना. घोडेस्वारी वगैरे केली, सर्वांनी फोटोज क्लिक केले. त्यानंतर आम्ही गेलो मॅप्रो गार्डन इथे, थोडीशी खरेदी केली, डिनर केला आणि वापस पुण्याकडे निघालो. थँक्यू.